आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं, ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून. सोने, चांदी, हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स, संगमनेर. पिढ्यानपिढ्यांचा वारसा, आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं. सर्वात कमी भाव, सर्वात कमी मजुरी, सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि 100% हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये. खास गोल्ड SIP योजना, मजुरीवर तब्बल 100% सूट. लग्न कार्य असो, सण समारंभ असो किंवा खास क्षण, तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच. आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ, कारण संगमनेरमध्येच आहे दागिन्यांचा खजिना, नव्या डिझाईन्ससह विश्वासानं सजलेला. तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना, शुद्धता पडताळणी मशीन. दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा, कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स. ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या. ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर. संपर्क 9372 1 2044. ओम मयूर ज्वेलर्स, स्वतंत्र पार्किंग सुविधा. केंद्र सरकारनं 2009 साली लागू केलेल्या राईट ऑफ चिल्ड्रन टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन ॲक्ट 2009 अर्थात शिक्षणाचा अधिकार कायद्याअंतर्गत खाजगी अनुदानित शाळांमध्ये 25% जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे. मात्र गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांनी 12 फेब्रुवारी 2026 रोजी काढलेल्या शासन निर्णयाद्वारे शाळा प्रवेशाच्या अटी शर्तींमध्ये अचानकपणे बदल केल्यानं राज्यात मोठी चर्चा निर्माण झाली आहे. पूर्वी विद्यार्थ्यांना 3 किलोमीटर परिसरामधील 20 शाळांची नावं देण्याची मुभा होती. मात्र नव्या निर्णयानुसार हे अंतर 1 किलोमीटरपर्यंत मर्यादित करत फक्त 10 शाळांची निवड करण्याचे बंधन घालण्यात आलंय. या बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या अधिकारावरती गदा येत असल्याची टीका करण्यात आली. या निर्णयाच्या विरोधामध्ये दाखल याचिकेवरती सुनावणी करत बॉम्बे हायकोर्ट यांनी शासनाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. आणि या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आमदार सत्यजित तांबे यांनी सभागृहात राज्य सरकारला धारेवर धरत अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. तांबे यांनी विचारलं की राज्य शासनानं कोणत्या अधिकारात शिक्षणाच्या अधिकाराच्या कायद्यामध्ये बदल केले, असा बदल करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे का? तसेच माननीय उच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर सरकारला आपला निर्णय बदलावा लागला का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यासोबतच उच्च न्यायालयानं चपकार लगावल्यानंतर शिक्षणाच्या अधिकाराच्या कायद्यामध्ये ढवळाढवळ करण्याचा अधिकार राज्याला नाही, हे सरकार मान्य करणार का, असा थेट प्रश्न त्यांनी सभागृहात केला आहे. दरम्यान राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी या प्रश्नांना उत्तरं अत्यंत असमाधानकारक दिली आहेत, अशी टीका तांबे यांनी केली आहे. या मुद्द्यावरनं सभागृहात काही काळ चर्चा रंगली. शिक्षण हक्क प्रवेश नियमांचा प्रश्न पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. सभापती महोदय, एक अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे मी सभागृहाचं लक्ष वेधू इच्छितो. 2009 साली केंद्र शासनाने शिक्षणाचा अधिकाराचा कायदा जो केला, राईट टू एज्युकेशन, या कायद्याच्या अंतर्गत 25% जागा या खाजगी अनुदानित शाळांमध्ये गोरगरीब माणसाच्या मुलांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय झाला. आणि त्या निर्णयामध्ये त्या ज्या अटी शर्ती होत्या, त्या अटी शर्तींमध्ये बदल करण्याचं एक धाडस खरं तर सरकारने केलं. आणि 12 फेब्रुवारी 2026ला एक GR काढला आणि त्या GRमध्ये अटी शर्ती त्या ॲडमिशनच्या बदलल्या. आणि सभापती महोदय, उत्तर आता मला मंत्री महोदयांनी दिलेलं आहे की 12/2/2026च्या ह्या ज्या अटी शर्ती होत्या, म्हणजे 3 किलोमीटरपर्यंतच्या मुलांना त्याच्यामध्ये अर्ज करण्याची मुभा होती, ती 1 किलोमीटर केली. किंवा ऑप्शन त्याला जास्त देता येत होते, त्याला 10 ऑप्शनच देता येतील, असा निर्णय घेतला. असे जे निर्णय जे आहेत ते बालकाच्या अधिकारावर गदा आणणारे निर्णय हे राज्य शासनाने घेतले. आणि याच्या पुढे जाऊन राज्य शासनाची नाचक्की झाली, कारण हायकोर्टाने त्याला स्टे दिला. कारण शेवटी आपण लक्षात घेतलं पाहिजे की तो कायदा नाही, तो अधिकार आहे. आणि म्हणून माझे स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदय आपल्याला असे आहेत की कोणत्या अधिकारामधून आपण या राईट टू एज्युकेशनच्या या नियमावलीमध्ये बदल केला? राज्य शासनाला असा बदल करण्याचा अधिकार आहे का?
हा माझा पहिला त्यांनी प्रश्न पटलावर ठेवा म्हणून आहे. सांगितलं. आणि दुसरा प्रश्न असा आहे की आपण उत्तर इतकं सोयीचं दिलंय की 12/2/2026ला तुम्ही GR काढला, नंतर तुम्ही 10/3/2026 पर्यंतची ती मुदत होती ती 18 केली, सगळं लिहिलंय. पण हायकोर्टाची चपराक बसली आहे हे मात्र याच्यामध्ये कुठेही आपण उल्लेख केलेला नाही. तर हायकोर्टाच्या निर्णयामुळे तुम्हाला ते निर्णय घ्यावा लागला का, हा दुसरा प्रश्न. आणि तिसरा प्रश्न, आता हायकोर्टाची ही चपराक बसल्यानंतरही आपण आपल्या भूमिकेवर ठामच राहणार आहात आपण आता मान्य करणार आहात का शिक्षणाच्या अधिकारात दखलंदाजी देण्याचा राज्य शासनाला अधिकार नाही? शावी शेख, C24 तास, संगमनेर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.